उत्तेजनावर्धक हा सामना होण्याची दाट शक्यता आणि इताडेचेच लहुजी बापू वेलेकर, मुसाभाई वेलेकर आपल्यामध्ये आहेत. आदेशजी वेलेकर सुद्धा आहेत, रील स्टार. तसेच नानकरचे सुद्धा नागरिक आपल्यामध्ये आहेत, कोळी दादा. या पहिल्या सामन्यासाठी ज्यांची उपस्थिती लाभली आहे आणि चहूबाजूला पाहतोय आपण की बरेच प्रेक्षक सुद्धा आपापल्या कोणी वाहनांवरती बसलाय, कोणी झाडाखाली विसावा घेऊन या सुरू होणाऱ्या सामन्याचा आनंद घेण्यासाठी अगोदरच येऊन बसलेत. खुर्ची बुक केली त्यांनी, कारण तिकीट मिळणं कठीण आहेत उद्यापर्यंत. आणि सभोवताली पाहू शकता आपण की मोठमोठे बॅनर्स आहेत, या सर्वांचे मोलाचे योगदान या स्पर्धेसाठी लाभलेत. विशेषतः मुसाभाई यांचे सर्वात बेस्ट व्यक्ती दयानंद दादा चोरगे अँड वीरेन दयानंद चोरगे यांचे 2 बॅनर्स. केशवदादा पाटील, सखा पाटील, साईजी बजागे, भगवान शेठ पाटील, MD अमोलजी पाटील, सुजीतजी पाटील, गुरुनाथजी पाटील, संतोषजी काकडे, हे सर्व बॅनर्स आपण पाहताय आपल्या समोर, ज्यांचं मोलाचं योगदान आपल्या स्पर्धेला लाभलेलं आहे. तसंच येवन जोडीचे बॅनर सुद्धा आहे. आणि सलामीचे फलंदाज ही पहिली जोडी जात असताना शिवशक्ती लोणारकडून ऑल दी बेस्ट, दोन्ही संघांना शुभेच्छा. योगेश विथ पवन सलामीवीर, शिवशक्ती लोणारचे हे ओपन स्ट्रायकर. 2 पंच सुद्धा पोहोचले, जितेंद्र पानसरे अँड महेंद्र भुवर. हॅलो चेक. संत ज्ञानेश्वरांच्या ज्ञानाने, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने, महात्मा फुलेंच्या संघर्षाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कर्तृत्वाने पावन झालेल्या या महाराष्ट्र भूमीत ठाणे जिल्ह्यातील भिवंडी तालुक्यातील इताडे गावातील जे हनुमान आयोजित मंडळ तसेच ग्रामस्थ मंडळ याच्या वतीने सुरू झालेली स्पर्धा स्वर्गीय बळी स्मृती चषक 2025 या स्पर्धेमध्ये मी मनोज कारवे आयोजकांच्या वतीने सर्वांचे मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहे. आपण सुरू करतोय पहिला सामना, जे हनुमान स्पोर्ट्स इताडे विरुद्ध शिवशक्ती लोणार. आणि सामना काही क्षणात आपल्या डोळ्यासमोर सुरू होत असताना पाहतोय आम्हाला जोडले जातात प्रदीप सर ॲज अ स्कोरर, योगेश आणि पवनची जोडी, सलामीर आणि बंटी नावाचा गोलंदाज सज्ज झालाय. पहिल्या ह्या षटकासाठी फिल्डिंग सजवली आहे. शॉर्ट फाईन लेग आहेत, फ्लाइंग स्लिप दिली आहे तिथे, शॉर्ट थर्डमॅन, बॅकवर्ड पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर. तसेच गणेश आहे तिथे मिड ऑफला आणि योगेश सामना करेल बंटीचा पहिला चेंडू. हो 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 हो, पहिल्या चेंडूमध्ये गोलंदाजाचं नियंत्रण तिथे हरवलं गेलं. 9चा पंचाचा इशारा, चेंडू अगदी क्रीजच्या बाहेर पडतोय, पडला सुद्धा.
आणि एक आगळं वेगळं दृश्य पाहायला मिळालं आपल्याला ह्या पहिल्याच चेंडूमध्ये. तिकडे बॅटरीत अगदी वेगळा स्टान्स मध्ये होता, इथे बॉलरही स्किड झाला, काहीशी घसरगुंडी झाली. परंतु सामन्यामध्ये एकमेकांना घसरू देऊ नका. सन्मान्य विशालजी कोणकर आपण यायचं आहे, आपल्याला मुस्साभाई बोलवत आहेत, आपली स्वागत आम्ही करतोय. विशालजी कोणकर वेलकम. तर पहिला चेंडू पडला आणि तो नो फ्रीडचा चेंडू असेल. आता हा फ्रीडची पर्वणी आहे बॅटरला. योगेशला हा ड्राईव्ह केला हाफ वॉली घेऊन, अगदी ऑन साईडला पाहतो आपण. तिथे फिल्डर वेगाने येतो, थोडेसे मिसफिल्डिंग झालं तिथे आणि त्या दरम्यान 2 धावा पूर्ण झाल्या वेगाने. प्रदीप सरांच्या बैलाच्या वेगाने 2 धावा पूर्ण झाल्या. प्रदीपजी बैलाचं नाव काय? सरकार सम्राट. बाप रे. धावसंख्या 3 वर. चांगली सुरुवात इथे आता झाली आहे. अचूक लाईन आणि लेन तिथे टाकतोय. बंटीला आता सूर गवसलाय, लाईन सापडले तिथे वेगाने येते फिल्डर. अगदी शॉर्ट मिड विकेट कडे आला तो, स्क्वेअरलेगच्या दिशेने होता फेकी करे, पण तितक्याच वेगाने सरकार सम्राटच्या वेगाने या 2 पूर्ण धावा झाल्या योगेश कडून. आणि धावसंख्या आहे 2 डबल आणि 1 नोच्या माध्यमातून 5 वर पाहतोय आपण. टीम शिवशक्ती लोणारची. टॉस जिंकला गणेश कॅप्टनने इताडेला, त्याने फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि पाहतो की इथे सामन्याला दिलखुलास पद्धतीने सुरुवात झालेली आहे. रोमांचकता निर्माण होण्याची दाट शक्यता. लख प्रकाश, निरभ्र आकाश, सभोवताली हिरवीगार झाडं झुडपं, निसर्गाचं वरदान असलेलं एक क्रीडांगण श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण नानकर या ठिकाणी स्पर्धा सुरू आहे. हा डॉट काढला गोलंदाज बंटीने, त्याला शाबासकीची थाप सुद्धा मिळाली आहे. शाबासकी प्राप्त करण्यासाठी तुम्ही तशी कामगिरी करणं गरजेचं आहे. रिव्हरचा पवित्रा घेतला आणि चेंडूला काढलं. बॅकवर्ड पॉइंटच्या जवळून चेंडू जाते दान दान करत, अगदी रस्त्याच्या कडेला जात असताना सुंदर चौकार. धन्यवाद. अगदी सन्मानित तिथे युवा सेना प्रमुख रोहितजी वेलेकरांच्या बॅनरच्या जवळून तो चेंडू गेला. बघा किती मस्त मारला. अगदी स्टान्स फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये योगेशने बदलला आणि तो गॅप शोधला, तिथे स्विच हिटचा नजारा पेश केला आणि चेंडू अगदी टप्प्याटप्प्याने वेगाने आपल्या ध्येयाकडे गेला. तो चौकारासाठी त्याने ध्येय गाठलं. धावसंख्या 9 वरती, 9 ऑन द बोर्ड विदाउट लॉस. बंटीचा शॉर्ट ऑफ लेन चेंडू तिथे मिळाला आणि चौकार तिथे वसूल केला. यावेळेला खोदून काढलं, चेंडू फ्लाय झालाय. तिथे शॉर्ट कव्हरचा फिल्डरने झेलचा प्रयत्न नाही केला. चेंडू अडवता सुद्धा येणं कठीण झालं तिथे आणि पाहता पाहता त्या दरम्यान योगेशने पुन्हा एकदा पवनच्या साथीने, पवनच्या वेगाने, वाऱ्याच्या वेगाने या 2 धावा पूर्ण केल्या. धावसंख्या 2 पुढे फुलत असताना पाहताय आपण 11 वर बिनबाद. चांगली सुरुवात. तो जिंकेल तो आबाद, जो हरेल तो बर्बाद. नॉकआउटची स्पर्धा पाहतो आपण. पुन्हा एकदा रिव्हर्स घेतलीये, आगळा वेगळा स्टान्स बघितला. अगदी बंटीने बॅटरला फॉलो केलं, तिथे चेस केलं आणि पंचांनी लेग बायचा इशारा तिथे केलेला आहे. चेंडू डीप होत असताना पाहिलं आपण, त्याच्यामुळे तिथे बिमरचा काही संबंध दिसत नाही आपल्याला मैदानामध्ये. कुठल्या पद्धतीने तसं अपील नाही, डिमांड नाहीये. आणि षटक संपलं पहिलं बंटीचं. या षटकामध्ये एक गडी बाद नाही, परंतु 12 धावा उभ्या केल्यात शिवशक्ती लोणारने. चांगली सुरुवात शिवशक्ती लोणारची. येस कोणकर साहेब, या आपण आलात का? आपलं हार्दिक स्वागत आम्ही करतोय. विशालजी कोणकर वेलकम अँड वेलकम डीजे.
छान गाणं आपण ऐकलं आणि छान दृश्य पाहतो आपण आपल्या व्यासपीठावरती. सगळे सोयरे नातेवाईक मंडळी एकत्र बसल्यात. उमेशजी केणे, मुसा वेलेकर, लवजी बापू वेलेकर हे सर्व नाते मंडळी फार मोठा नातेसंबंध आहे त्यांनी जोपासलेला आहे. लवजी बापू वेलेकर अगदी पूर्णपणे कुटुंबाची पूर्णपणे ज्यांनी जोपासना केली आहे, चांगली मुलं घडवली. सुभाष भाऊ असतील, आमचे मुसाभाई असतील, सचिन असतील, तसेच नाती सुद्धा नातवंड घडवली असे लहुजी बापू वेलेकर आपण पाहताय. आणि बली सुद्धा त्यांचेच होतेच आणि त्यांच्याच आपण आठवणीला इथे उजाळा देतोय. आपण पाहू शकता आपल्या स्टेजवरती लहुजी बापू वेलेकर इथे स्थानापन्न झालेत या पहिल्या सामन्यामध्ये. तर पहिले षटक समाप्त झाले. धावसंख्या 12-0 बाद. नवीन षटकासाठी गोलंदाज सज्ज नयन. नयन योगेशसाठी इथे एक पाय वरती काढून रिव्हर्स स्वीटचा नजारा पेश केलाय. संतोषजी काकडे साहेबांच्या बॅनरच्या बाजूने जात असताना पाहतोय आपण एक चौकार आणि पंचाने तिथे चेक करण्यास सांगितलंय. पानसरे सर फोर स्टेपचा नो. येस, फ्रंट फुटचा नो बघायचा आहे. येस, गॉट इट. फ्रंट फुट नो असेल तर येस नो दिलेला आहे. ओके. आणि चौकार सुद्धा 5 धावा इथे आल्यात आणि धावसंख्या झाली ती बरोबर 17. आपण पाहताय हा फ्रंट फुट नो आहे आणि ते चेक केलं टीव्ही अंपानी सुद्धा आणि ग्राउंड पंचाची मदत घेऊन हा नो घोषित केलेला आहे. नो डाऊट तिथे एक शंका होतीच, पण तो बेनिफिट ऑफ डाऊट इथे मिळालाय तो बॅट्समनला. आणि हा फ्री पुढचा चेंडू फ्रीट असणार आहे गोलंदाज नयन कडून. बॉलिंग मार्ग सज्ज झालाय. फ्रीटचा सिग्नल यावेळेला बॅक फुटला गेला आणि तिथे हा पण पूल तिथे वेगाने हो हो चेंडू निसटला. 4 धावा. नशिबाचा चौकार. रसिकांनो बघा, षटक क्रमांक 2 सुरू असताना सुद्धा एकही चेंडू अजून खेळला नाही पवन. सर्वच्या सर्व चेंडू खेळतोय एकटा योगेश. अगदी तिथे तुटून पडलाय जणू काय. वन मॅन आर्मी स्टाईलने तो बॅटिंग करतोय आणि दुसऱ्या बाजूला पवन फक्त पाहतोय की मला कधी संधी मिळणार, पण तो गरज नाही असं वाटतंय. कारण योगेशने धावफलक वेगाने पुढे नेलाय हे आपण पाहतोय. इथे लागोपाठचे 2 चौकार आलं, तिथे परत एक नो आला आणि आता एक मिसफिल्डिंग बघितलं आपण. तेच कारण ठरते की आता मात्र योगेश हवी ठरतोय या मैदानामध्ये, या सामन्यामध्ये. ब्रेक थ्रू कोण प्राप्त करून देईल, कारण इथे बॉलिंग सुद्धा काहीशी चुकीची होते आणि फिल्डिंग सुद्धा अधिक चुकीची झाली. त्या कारणाने आपण बघितलं की ते धावांचा वेग वेगाने वाढतोय. धावसंख्या 21. पुन्हा रिव्हर्स स्विच. हो 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 हो, काय मास्टर की याची रिव्हर्सच्या माध्यमातून. इंग्लंडचा केविन पीटरसन बघेल तर म्हणेल हे माझ्या इंग्लंडला खेळायला. सॉलिड इथे परफॉर्मन्स. 4 रन. इझी मारतोय, इफर्टलेस फटके, अगदी मास्टर की प्राप्त केली त्यांनी रिव्हर्स मध्ये.
सन्माननीय उत्तम सेठ राऊत यांच्या बॅनरच्या जवळून तो चेंडू गेला आणि अगदी डोळ्यांचं पारणं फेडणारी इथे बॅटिंग करतोय बॅटर योगेश. वाखाण्याजोगी कामगिरी. राईट हँडर आहे परंतु तो लेफ्ट हँडर सुद्धा तितकाच मजबूत दाखवतोय. 25 पाऊलचा वापर केला, फक्त पुश केलं खुश राहण्यासाठी, ढकल दिशा दिली लॉंग ऑफला. 2 धाग्याचा माणूस तिथे मात्र नाही. तिथे पवन फसेल का नाही, तिथे आउट केलं जात नाहीये. काय झालंय, तिसऱ्या पंचाकडे मागणी. तिथे काहीसा आक्षेप घेतलाय विकेट किपर अँड फिल्डिंग करणाऱ्या संघाने की बॅटरनी धावताना हात घातला असं आक्षेप आहे. येस, दिसतंय सुद्धा. वा ही नजर घारीची विकेट किपरची. तिसऱ्या पंचाकडे मागणी. येस, या उमेश देता एक वेगळं चित्र पाहायला मिळालं. पहिल्या चेंडूमध्ये दोघे पडले होते बॅटर आणि बॉलर. आता इथे बघा एक वेगळं चित्र. क्रिकेटमध्ये हे शोभणार नाही ऍक्च्युली. फलंदाज बहुतेक आउट दिला जाईल. त्याने अडवण्याचा प्रयत्न केला, त्याला वाटलं की मी फिल्डर आहे की काय. पवन खेळला पण नाही आणि त्यांनी अगदी स्वतःचं बलिदान दिलं म्हणू शकतो आपण. अगदी स्वतः डाव्या हाताने फिल्डिंग करत होता, तिथे चेंडूला अडवत होता आणि ते अगदी हुबेहूब दिसतंय, अगदी क्रिस्टल क्लिअर दिसतंय ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या ह्या स्क्रीनवरती. आणि की वेगळा इथे गडी बाद झाला बघा. एक धाव आहे का वाटतं आमचे जे वेलेकर आमचे रील स्टार आलेत आदेश ना, ते याची रील बनवतील वाटतं, व्हायरल करतील असं वाटतंय. आणि ही रील व्हायरल होणार. एक वेगळं चित्र आहे इथे. त्यांना संधी आता अजून. अरे सचिनजी कधी आले? वेलेकर या, क्या बात आहे. सचिनजी वेलेकर भाऊ सुद्धा आलेत. सर्वांची मेहनत आहे मित्रांनो, ह्या सर्वांची आपल्या स्वर्गीय बळीशासाठी त्यांची मेहनत आहे. आणि तर सचिन कधी ग्राउंडला दिसत नसतात क्रिकेटच्या, परंतु त्यांची मेहनत आणि त्यांनी पूर्णपणे ह्या स्पर्धेवरती जान टाकले. तसे जान हजीरे म्हणणारे मुस्सा सुद्धा आलेत. लगेच रील बनवायला घेतली वाटतं आदेश वेलेकरने. धाव संख्या 26. आपण पाहता एक गडी बाद. काल मुस्साबाईंचं मायरा पण आली होती, आज पण येईल असं वाटतंय. ताईमाई पण येतील वाटतं, उषाताई वगैरे येईल, कारण त्यांना सुद्धा वेळ आहे क्रिकेटचं. आपल्या मुलांना बघण्यासाठी, आपल्या संघाला बघण्यासाठी. तसेच चिन्मय पण आला होता, सचिनचा मुलगा, ज्याला झोपेतून उठलं की बॅट आणि बॉल दिसतो. आणि मीच काल डिस्कस केलं सचिन भाऊंशी की त्याला अकॅडमीमध्ये जॉईन करा आणि एका बाजूला त्याला शिकू पण द्या, म्हणजे बाकीचे छंद लागणार नाहीत मोबाईलचे वगैरे. जर तुम्हाला वाटतं की तो क्रिकेटर होऊ शकतो तो प्रयत्न केला पाहिजे. इथे प्रयत्न केला विकेटचा आणि तो ऑटोमॅटिक विकेट मिळाला. इथे खेचलाय आणि तिथे मात्र फिल्डच्या डोक्यावरून जात असताना उंच उचली घेत असताना 4 रन चौकार. बनवला. पहिल्या चेडूला सामोरं जात असताना भावेशने तिथे शॉर्ट अप लाईन चेडूला पिक केलं होतं, पिकअप शॉट होता. आणि बघा रिप्ले मध्ये दाखवतात आमचे तेजसजी. हो मस्त, अगदी पूल केला, चांगला स्थान, चांगली नजर आणि मोठी उचली घेतली चेंडूने. चेंडू सीमा पार झाला. दरम्यान ऋतिकजी बजागे यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. रोहितजी वेलेकर ह्या त्याच्या मित्रासाठी शुभेच्छा. वेलकम ऋतिकजी, आपलं हार्दिक स्वागत आहे. इथे पुन्हा एकदा त्याच दिशेने जातोय चेंडू, काहीसा हवेत होता काही वेळ. एकदा प्राप्त केली भावेशने आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे 31 वर. 31 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ सिंगल विकेट. ती विकेट पण अगदी आगळी वेगळी मिळाली मित्रांनो, कधी ह्या वर्षात पाहिली नसेल अशी विकेट. योगेश आता स्ट्राईकला जो खेळतो 23 वरती 10 चेंडूंमध्ये लक्ष्यवेधक रिव्हर्स मारतो तो. इफर्टलेस, हो इनसाइड आउटचा प्रयत्न. इथे बॅटचा फेस चेहरा उघडला, मिड ऑफच्या डोक्यावरून काढण्याचा प्रयत्न. वाईड स्लॉग ऑफला फिल्डर तैनात आहे, कव्हर करे पण सिंगल मिळते योगेशला. पण तो पवनने चेंडू न खेळता विकेट गमावली. हे सुद्धा एक वेगळी बात आहे प्रदीपजी. चेंडूला सामोरा पण गेला नाहीये, बॅट नाही गेली पण तो हात गेला त्याचा चेंडूपर्यंत, हाताचा स्पर्श करण्याचा प्रयत्न झाला. इथे 2 षटकाची समाप्ती मित्रांनो. धावसंख्या शिवशक्ती लोणार संघाची 1 गडी बाद 32. येस दिसे.
तर स्वर्गीय बळी स्मृती चषक 20-25 आपण पाहताय. सर्वांचं पुनश्च हार्दिक स्वागत. या पहिल्या सामन्यामध्ये सामना सुरू झालाय, 2 षटकं समाप्त झाली. शिवशक्ती लोणार संघ बॅटिंग करतोय, धावसंख्या 32 आणि आता तिसऱ्या षटकासाठी गणेश वेलेकर सज्ज झालाय, ओव्हर द विकेट जातोय. ओ रिव्हर्स सक्सेसफुली, काय मारतोय हा, अगदी जबरदस्त हा ढाण्या वाघ आहे लोणारचा. योगेशने ठोकलाय, अजून एक स्विच षटकार, चौकार माफ करा. अठ्ठावीस धावा आतापर्यंत योगेशने, त्यामध्ये सर्वात जास्त फटके रिव्हर्सचेच आणि प्रत्येक फटका त्याचा सक्सेसफुल झालाय. काय सहज मारतोय, अगदी एफर्टलेस लिलिया मारतोय, पूर्णपणे संपूर्णपणे अगदी पुस्तकं वाचली जणू काय की रिव्हर्स कसं मारायचं. अगदी चेंडूला येऊ देतो, वाचतो आणि स्विच मारतो, स्वीट मारतो. पावलाचा वापर इथे प्रॉपरली केला, पुन्हा तर त्याच दिशेने जातोय चेंडू बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेने. फिल्डर डीप मधून येईपर्यंत फेकी कुठे, कहीं पे निगाह कहीं पे निशाणा. फेकायचं होतं कर्जतला, चेंडू गेला कसाऱ्याला. कमबॅक करावा लागेल तुम्हाला, धावा जास्त जात आहेत आणि गेल्यास सुद्धा तुमचाच ग्राउंड आहे, तुमचा परिसर आहे, यजमान आहात तुम्ही, तुमची प्रतिष्ठा जोपासावी लागेल. इथे तुमचे मास्टर, तुमचे कोच प्रदीप इथे अगदी टेन्शन मध्ये आलेत. धावसंख्या 38. ओ हो, पल्लू ड्राईव्हचा प्रयत्न, स्कूप केलाय, वाव सक्सेसफुली, क्या बात है, बहुत बढ़िया बहुत बढ़िया. 4 रन. त्यांनी ठरवलं की मला माझ्या दप्तराचे सर्व फटके काढायचे आहेत, जे जे मी प्रॅक्टिस मध्ये वापरतो ते प्रॉपरली. सुपला शॉट, वा जबरदस्त. इथे बघा नजारा त्यांनी पेश केला सूपला. जसे ताईमाई अक्का आपल्या पूर्वीच्या काळामध्ये सुपामध्ये तांदूळ सुपायच्या, तांदूळ साफ, भात साफ करायच्या, सूप असायचं होतं. सूप हल्ली पण काही घरांमध्ये आहे, जे शेतकरी आहेत, लवजी बापू इलेकर यांच्या घरी सुद्धा बरेचसे सूप आहेत, आणि त्यातला सुपला शॉट, पल्लू ड्राईव्ह, धावसंख्या 42. हो, समजदारी बघा किती छान आहे, संयम सुद्धा तितकाच राखून खेळतोय. आक्रमकतेच्या सोबतीला संयम असलं की आपण आपला प्रवास अगदी सुकर करू शकतो. त्याला म्हणतात ब्रेक लगावणं, संयम राखणं. नेहमीच वेगावरती स्वार व्हायचं नसतं. मध्ये ब्रेक का दिलेले असतात, मध्ये स्पीड ब्रेकर का असतात, की तुमचा प्रवास अगदी सुकरतेने व्हावा, आणि ते फार गरजेचं आहे. धावसंख्या 43. इथे मात्र भावेशने पूलचा पवित्रा घेतला. विकेट किपरने तिथे चांगल्या ऍक्शन मध्ये फेकी केली आहे, परंतु त्या ठिकाणचे पंच सांगतात की नॉट आउट आहे. दरम्यान धावा 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 2 पूर्ण केल्या आणि तिसऱ्या पंचाची मागणी केली आहे. भावेश तिथे बाद आहे की नाही बघण्यासाठी. भावेश नसेल, मे बी तिथे योगेश होता, आणि विकेट किपरने चाणक्यपणा दाखवला तिथे. बघा अक्षरशः अंडरआर्म फेकी केली आहे, उलट्या हाताने अंडरआर्म फेकी मस्त पद्धतीने. आणि इथे उमेश केणे सर पाहतीलच. सर सेफ आहे, नॉट आउट, पोहोचलाय पूर्णपणे, आणि पंचाचा लेग बायचा इशारा. 2 धाव कंप्लीट, धावसंख्या 2 ने पुढे. 45 वरती आपण पाहताय. 45. 5 चेंडू झालेत का? येस, लास्ट टू गो. गणेश सुद्धा इथे महागडा ठरतोय. विकेट मिळत नाहीये, विकेट ती आपोआप मिळाली, ती लोणाच्या दुर्दैवाने मिळाली विकेट, परंतु विकेट साठी इथे प्रयत्न होत नाहीये व्यवस्थित पद्धतीने. हाही आपल्याला प्रश्न उपस्थित होतोय. पाठीराखे जे आहेत यजमान इताडे संघाचे, ते सुद्धा नाराज झालेत की आपली मुलं हे काय करतायत, आपले खेळाडू काय करतायत. आणि योगेश एका बाजूला पूर्णपणे सिंहाचा वाटा उचलून तुटून पडलाय. रिव्हर्स मारतोय, स्विच मारतोय, ड्राईव्ह करतोय, पूल करतोय. छान पद्धतीने त्याने त्याची खेळी सजवली आहे. आतापर्यंत त्याच्या 15 चेंडूंमध्ये 6 चौकाराने 35 धावा योगेशच्या.
हो, स्लॉग स्वीपचा प्रयत्न होता, आडवा झाला तिथे, चेंडू बॉडी लाईनला आदला, डायरेक्ट हिट केलंय विकेट किपरने. फंबलिंग काहीसं होते दोन बॅटर्स मध्ये आणि त्या दरम्यान लेग बायचा इशारा भवर सरांचा. सिंगल मिळाली, धावसंख्या 3 षटकाची समाप्ती आणि ती आहे 1 गडी बाद 46 टीम शिवशक्ती लोणारची. गणेशने षटक हाताळलं, 11 धावा खर्च केला. चांगली धावसंख्या आहे, 15च्या पुढे प्रति ओव्हर 15.33 इथे पाहतो आपण करंट रन रेट. तर 46 धावसंख्या. याच वेगाने धावा जर पुढे गेला तर लोणार संघ अगदी 60च्या आसपास 60चा पल्ला गाठू शकतो आणि ते रोखण्याचा प्रयत्न आता करावा लागेल. गोलंदाज उंच पुरे करण पाटील सज्ज झालेले आहेत. उंच पुरे खेळाडू, चांगले खेळाडू आहेत. प्रत्येक षटकामध्ये चौकार पाहायला मिळाला आपल्याला. एकही असं षटक नाही की तिथे चौकार दिसत नाहीये आणि विकेट तर दिसतच नाहीये. बॉलरने विकेट घेणं आता गरजेचं आहे. एक बक्षीस येते भावेशसाठी. आमचे सन्माननीय अभिष सेठ इथे बसलेत, त्यांचेच पाठीराखे देविदाजी तळे यांच्याकडून 200 रुपयाचं बक्षीस आहे भावेशसाठी. चौकारांची हॅट्रिक किंवा षटकारांची हॅट्रिक जे असेल ते. आणि गोलंदाज करण सज्ज फॉर द विकेट. इथे अवे फ्रॉम द बॉडी, बॅट पुढे घेतली होती, अगदी फॉलो केलं चेंडूला. तिथे वेगाने फिल्डर येतोय, एका हाताने अडवलं. ही पद्धत प्रदीपजी यांची सुद्धा आहे, अगदी वेगळी पद्धत असते अडवण्याची. प्रदीपजी एक हात फक्त तिथे पुढे करायचा आणि चेंडूला अडवायचं. एक धावसंख्या वाढते 1 ने पुढे 47 वर. 1 गडी बाद, 5 चेंडू शिल्लक आहेत. आता योगेश स्ट्राईकला आलाय, जो खेळतोय 35 वर. हो, फॉलो केलं, चेंडू खराब होता आणि फटकाही खराब झाला. त्याचा पाहिला की परिणाम, विकेट प्राप्त झाले. कॉट बिहाइंड, योगेश बाद 35 धावा काढून. खेळ सुरू करा प्लीज. वेलकम भाग्यजी म्हात्रे सर, आपलं स्वागत आहे. आपले कॉमेंटेटर आलेले आहेत, सर्वांचे आवडते कॉमेंटेटर मॅन फ्रॉम भाल. रात्री त्यांचा ऑर्केस्ट्राचा शो होता. पहाटे 4:30-5 मध्ये ते जागलेत. खूप पैसे उडवले गेले तिथे, खूप पैसे जमा झाले आणि चांगली झोप घेऊन ते आले. त्यांनी मला फोन पण केला होता. या वेलकम सर. इथे धावसंख्या पाहतोय आपण 47 वर. आणि रात्री मला अजय गायकवाड पण भेटले सोनटिकली नाक्यावरती. अजय गायकवाड पडघ्याकडे चालू होते शोला, ते सुद्धा भेटले. अजय सर सिंगर. हो अरे मुस्ताबाई आधी लावायचं होतं राजा. समजा ही मॅच जिंकून दिली, समजा हा, आणि जिंकावी लागणार आहे, तर मुस्साभाई हरचंद्र वेलेकर यांच्याकडून पूर्ण टीमला सोबत कॉमेंटेटर असतील बोलण्यासाठी. गोवा ट्रिप गाण्यासाठी, कारण गायला आमच्या भागीचे आहेत, बोलायला मी आहेच. धावसंख्या पाहतोय आपण 47, 47 ऑन द बोर्ड. बघा आता तुम्हाला एवढं मोठं बक्षीस लावलंय, आता मोठं कार्य करावं लागेल. हिम्मत सोडायची नाही, धावा जाणार, पण तो तुम्ही सुद्धा तुमचे प्रयत्न केले पाहिजे. हे फार महत्वाची गोष्ट आहे. प्रयत्न कधी करणार ते करावेच लागतील. पुढच्या सामन्यासाठी वेलकम जय जोटिंग देवरम आपण आलेले आहेत. ओ उस्लिका चेंडूला पूल केलाय, अजून झेल मिळतोय. वाह, काय पलटवार आहे. गोलंदाज करण सक्सेसफुल बॉलिंग करतोय, लागोपाठचा दुसरा धक्का दिलाय, झेल बाद.
झेल टिपला आणि उचली घेणार चेंडू पुन्हा एकदा टाकला. बाउन्सर होते, विकेट प्राप्त करतोय गोलंदाज करण. प्रदीप वेलेकर साहेबांचं आगमन. प्रदीपजी आपलं हार्दिक स्वागत आहे. इथे बघा आमिर शेख गेले, त्यांना सुद्धा कंट्रोल तिथे करता आलं नाहीये. जसं योगेशने अगदी संयम गमावला, योगेशने सुद्धा छेडण्याचा प्रयत्न केला बाउन्सरला आणि इथे सुद्धा अगदी पूलचा पवित्रा घेतला अमीर भाई शेखने आणि त्या पवित्रामध्ये करणने अजून धक्का दिला. करंट आहे हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती. गोव्याची ट्रिप जशी काय लगावली लगेच ऊर्जा निर्माण झाली बघा पोरांमध्ये. ही ताकद आहे गोव्याची. तिकडची ताकद तुम्हाला माहिती आहे काय ती, पण ही ताकद गोव्याची आहे. ओ इथे पुन्हा एकदा चान्स होती, छेडण्याचा प्रयत्न केला, हॅट्रिक बॉल होता. सन्मान्य दीपकजी वेलेकर साहेबांचं आगमन. प्रदीपजी आमच्या बाजूलाच आहेत, दीपकजी आलेत. इथे मात्र बघा तिसरा गडी सुद्धा बाद होऊ शकला असता. तिथे फलंदाज ज्ञानेश्वर, हसमुख चेहरा ज्ञानेश्वरचा. एकदा भगवान सेठ पाटील साहेबांनी नेलं होतं बिल्डर्स अँड डेव्हलपर्स गोवा ट्रिप. ते पण येतील, उद्या येतील, ते सांगून गेलेत. कारण ते बिझी शेड्यूल आहे, त्याने अनेक टॉवर उभे केलेत. इथे मात्र रिव्हर्स सीट जबरदस्त फटका मारला ज्ञानेश्वरने 4 धावांसाठी. तीन गडी बाद 51 हा सुद्धा स्लोअर वन होता बघा. इथे रिव्हर्स घेतलं पवित्र आणि सक्सेसफुल. लोणार्डवाल्यांना असं वाटतं की आता मी म्हणतो त्यांना की तुम्ही राईटी नाही लेफ्टी जास्त खेळा, कारण सर्व जास्त धावा अगदी रिव्हर्स मारूनच आलेले तिथे या ठिकाणी. की वेगळी मॅच पाहतोय आपण, वेगळी इनिंग इथे पाहतोय शिवशक्ती लोणारची. आणि हा शेवटचा चेंडू असेल या इनिंगचा. करणने तर विकेट प्राप्त केले, 2 धक्के दिले त्याने. एक विकेट आपण बघितले की ती ऑटोमॅटिक मिळाली जेव्हा पवन बाद झाला. त्याने बॅटर असून सुद्धा फिल्डिंगचा प्रयत्न केला गेला, ते सुद्धा व्हिडिओ व्हायरल झालाय लगेचच. आणि इथे 51 धावा झाल्यात. काहीसा इथे रोख लगावला करणने, त्याची हिंमत दाखवली आहे. आणि हिमतीलाच किंमत असते मित्रांनो या जगामध्ये. हिम्मत आहे मर्दा तो मदत करे खुदा. तुमची हिंमत तुम्हाला पुढे घेऊन जात असते आणि तुमची जबाबदारी तुम्ही दाखवणं फार गरजेचं असतं. लास्ट गो. पुन्हा द रिवर्स. ओ माय गॉड, बरोबर उल्लेख केला मी की हे लोणारकर रायटी नाही लेफ्टी जास्त खेळतायत. आणि ज्ञानेश्वर मुकादम, वा बंदे में है बहुत दम. ज्ञानेश्वर मुकादम. इथे 56 धावांचं टार्गेट आहे मित्रांनो. नवीन सामन्यासाठी टॉस साठी या कॅप्टन ऑफ जय जोटिंग देवरुंग आणि न्यू आई एकविरा स्पोर्ट्स सावधचा कॅप्टन आलाय आणि देवरुंगचा पण आलाय. दोन्ही कॅप्टन आले. चला जाऊया आपण टॉस बॉक्स मध्ये. पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण करूया टॉस. या सामन्यामध्ये 56चं टार्गेट आहे. मुस्साभाई यांच्या शुभ हस्ते टॉस करतोय आपण. चला, ज्यांची गोवा ट्रिप इथे लागले, आम्ही पण तारीख सांगा आम्हाला, फ्री राहणार आम्ही त्यावेळेला. चला, मुस्साभाई करतात टॉस. या सामन्याचा नवीन सामना प्रेक्षक हो, स्वर्गीय बलिस्मृती चषक, दुसरा दिवस दुसरा सामना. दोन्ही कॅप्टनला टॉस समजून सांगतायत. एका बाजूला जय हनुमान इताडे, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय बलिस्मृती चषक 2025. जय हनुमान इताडे कॉल दिलाय देवरुंगने, टॉस जिंकलाय सुद्धा. चेतनजी वेळेकर ना यांच्याकडून थम्सअप. चेतनजी ना कोणाकडून? मनीष आणि सचिन वेलेकर स्पॉन्सर्ड थम्सअप दिलंय टॉस विनिंग कॅप्टनला. मुसाजी आपण असं नसतं बा, चला आपण उभेच राहू. काय निर्णय देवरुंग? फिल्डिंग. वॉल्शिंगची स्पर्धा आठवते, अगदी बॅड लक हार्ड लक होतं एकदम. नंतर काय सुधारणा केली आहे? झाले थोडे मिक्स फिल्डिंगचे मला मॅच गेली आमची, आता जरा झाले सुधार. सर्वजण आलेत पूर्णपणे? हो सर्वजण आहेत. कशी वाटते स्पर्धा? स्वर्गीय बलिस्मृती चषकाचे हे आयोजन इताडेचं आयोजन तर एक नंबर आहे. समोरच्या संघाविरुद्ध खेळत ह्या मोसम मध्ये सावध विरुद्ध? नाही पहिल्यांदाच. अपेक्षा करू शकतो चांगली फाईट होणार? हो नक्कीच. तुझा आवडता क्रिकेटर कोण आपल्या परिसरातील आमने लोणार असोसिएशनच्या अंतर्गत? सर्वात बेस्ट क्रिकेटर कोण आहे तुला आवडणारा? विजय घेणे आमचा. तुमचाच विजय केणे वाटलंच होतं. आणि तुला कोण आवडतं? किरण पाटील.
बरोबर, चांगलं उत्तर दिलं. बॅटिंगसाठी उतरायचंय. किती धावा तुला योग्य वाटतात की चांगली फाईट होऊ शकते? 4 ओव्हरची मॅच 50+. 50+ आणि हे नियोजन कसं वाटतं इताडे ग्रामस्थांचं आणि जर्मन स्पोर्ट्सचं? त्यांचं दरवर्षी चांगलंच असतं. ठीक आहे, तुलाही शुभेच्छा. आपण थोडक्यात आवरलं कारण आता सामना सुरू होणार आहे. हे होते कॅप्टन देवरुंगचे. त्यांनी टॉस जिंकला मित्रांनो आणि फिल्डिंगचा निर्णय घेतला आणि बॅटिंगसाठी निमंत्रित केलंय सावतच्या निवाई ॲक्युरा स्पोर्ट्स या टीमला. जाऊया आपण आता कॉमेंट्री बॉक्समध्ये. आपल्याला जोडले गेलेत एक जबरदस्त समालोचक, जबरदस्त ऑर्केस्ट्रा सिंगर, अँकर, अगदी ऑल इन वन मिस्टर भाग्यजी म्हात्रे देअर इन द कॉमेंट्री बॉक्स. वेलकम सर. धन्यवाद. Check, check, check. Hello. Hello, check. Hello. Thank you so much, Karve sir. Swasti Sri Gananakam Gajumukam Moreshwaram Siddhitam. Ballalam Murudam Vinayakamam Chintamani Sevaram. Lenandro Girijatmajam Sordam Vigneshwaram Ozare. Gramo Ranjana Sanstita Ganapati Kuriya Sada Mangalam, Kuriya Sada Mangalam, Kuriya Sada Mangalam. कलेची देवता सरस्वती, बुद्धीचे दैवत गणपती आणि अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे शिवछत्रपती शिवाजी महाराजांना त्रिवार मानाचा मुजरा करून या सामन्याला आपण सुरुवात करत आहोत. ओम साई आमने लोणाड क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा स्वर्गीय बलिस्मृती चषक 2025 जनमान क्रिकेट संघ खरं तर इताड यांच्या माध्यमातून ही स्पर्धा तुम्ही पाहताय. या स्पर्धेला आपण काल सुरुवात केली. कालच्या दिवसामध्ये काय खेळ राहिला, सुंदर खेळ खेळत असताना कालच्या दिवसामध्ये आपण गावदेवी नानकर या संघाला पुढे येताना बघितलं. संघर्षही पाहिला, ज्या अर्थाने आपण संघर्ष इताडे टीमचा बघितला. दैवत वेलेकरचा तो संघ, त्या संघाला परास्त करत असताना टेबल टॉपमध्ये टॉप 3 मध्ये क्वालिफाय होणारा काल एक संघ आपल्याला पाहायला मिळाला, गावदेवी नानकर. आणि आजच्या दुसऱ्या दिवसामध्ये हे दोन संघ एकमेकाच्या विरोधात. ज्या संघाने या स्पर्धेला रंगवण्यासाठी मेहनत घेतली आहे अर्थातच जय हनुमान इताडे संघ सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय शिवशक्ती लोणाड. टार्गेट चांगलं सेट केलंय कारण 4 ओव्हरच्या मॅचेसमध्ये 56चं टार्गेट ठेवून डिफेंड करण्यासाठी एक मोठं चॅलेंज असतं. आता ते चॅलेंज ॲक्सेप्ट करून मैदानाच्या आतमध्ये रितेश आणि करण ही सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. चांगली रंगेली मॅच कारण या क्रीडांगणाच्या गुप्त वाटा माहिती असणारा संघ इताडे अगेन्स्ट खेळतोय शिवशक्ती लोणाड या टीम समोर, ज्या टीमचा नेहमी दर्जेदार खेळ राहिलाय. आणि गोलंदाजी ही लोणाडची खऱ्या अर्थाने ताकद राहिली आहे, परंतु दुसऱ्या बाजूला आक्रमकतेने खेळणारे टॉप ऑर्डरचे 5 प्लेयर आपण बघत असतो नेहमी इताडे टीमच्या बाजूने. सो देऊया संघाला खूप साऱ्या शुभेच्छा. 56ची चेस आणि इथनं बॉलिंग ट्रॅकवरती पहिल्या षटकासाठी तयार होतोय गोलंदाज योगेश. पॉवर प्ले असल्या कारणाने डीपमध्ये 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात केलेले आहेत. एक फिल्डर तुम्हाला एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतोय, तर दुसऱ्या बाजूला आपण बघतोय ऑन साईडला डीप मध्ये लॉंग ऑन सोडून थोडासा बाजूला वाईडिस्ट लॉंग ऑनच्या जागेवरती तो क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. सामन्याला होते सुरुवात, योगेश होतोय तयार. समोर करण, पहिलाच बॉल खुलवट टप्प्याचा ऑन साईडला ब्लॉक केलं करणला. त्या ठिकाणी शॉटमध्ये मिड विकेटला बॉल चाला आणि इथनं सिंगलने धावपलकाची झाली आहे सुरुवात. करणचं ही माइंड सेट आहे कारण 56 धावसंख्येचं टार्गेट म्हटलं गेलं तर एक मोठ्या लक्ष्यापर्यंत पोहोचायचंय. हे मोठं लक्ष्य गाठण्यासाठी आपल्याला हवाई यात्रेचा वापर करावा लागेल. 4 ओव्हरची मॅच, 56चं टार्गेट, अर्थातच प्रत्येक ओव्हरमध्ये 14ची सरासरी राखायची आहे आणि हीच मेंटॅलिटी ठेवावी लागेल कारण ज्या वेळेला तुमच्या समोर टार्गेट मोठं असतं ना तेव्हा तुम्ही सुरुवातीपासून आक्रमक करणं हे गरजेचंच आहे आणि ते भागीत असतं आपल्या खेळाडूंच्या माध्यमातून. कारण पहिल्या ओव्हरमध्ये जर जास्त धावा आल्या तर प्रेशर पडतो अगेन्स्ट असणाऱ्या फिल्डिंग करणाऱ्या टीमवरती आणि तोच प्रेशर इथनं टाकावं लागेल. योगेश तयार. राऊंड द विकेट, चांगली लेंथ, कमी गतीचा बॉल, बॅटच्या रेंज पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न, शरीरापासूनही दूर होता. सुपर्ब डिलिव्हरी. सध्या तुम्ही ही डिलिव्हरी पहा. राऊंड द विकेट मोस्ट ऑफ आपण गोलंदाजांना ना उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी ओव्हर द विकेटने बॉलिंग करताना बघतो, पण तू सध्या तरी शरीरापासून दूर ठेवायचं चेंडू, त्याच कारणास्तव सध्या तरी राऊंड द विकेटने आपल्याला बॉलिंग होताना पाहायला मिळते. गुड बॉलिंग योगेश, कारण 2 चेंडू फेकल्यात, फक्त सिंगल धाव खर्च केली आहे. माहिती आहे की पॉवर प्लेचं षटक फोडलं तर पुढच्या येणाऱ्या गोलंदाजांवरती प्रेशर पडेल. लो फुल टॉस बॉल, इथे चांगलं व्हेरिएशन, पेस व्हेरिएशन पाहायला मिळालं. समोर होता फलंदाज, आपण जर बघितला तर त्या ठिकाणी स्ट्रायकिंग एंडवरती रितेश आणि रितेश समोर हा लागोपाठचा दुसरा चेंडू डॉट. फर्स्ट इनिंग मध्ये जेव्हा आपण बॅटिंग करतो ना तेव्हा आपल्या समोर टार्गेट नसतं, टार्गेट एकच असतं की टार्गेट सेट करायचं, तेव्हा आपण फ्री माइंडेड बॅटिंग करतो. परंतु सेकंड इनिंग मध्ये जेव्हा मोठं आपल्या समोर टार्गेट असतं तेव्हा आपण प्रेशराइज ऑलरेडी सुरुवातीपासून होतो आणि तोच प्रेशर आता जास्त टाकण्याचं काम योगेश करतोय कारण लागोपाठचा रितेश समोर दुसरा चेंडू डॉट फेकलाय.
अजून एक चांगला बॉल, पण तो फटका चांगला इनफिल्डला बेदाचा प्रयत्न, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर होते शॉट मध्ये, पण तू इथनं कॅच ड्रॉप होत असताना ही कॅच तेवढी सोपी नव्हती, कारण कोलवट टप्प्याचा बॉल जेव्हा एखादा खेळाडू उंच खेळतो 38 सर्कलच्या बाहेर आपल्याला कॅच पकडायला जायचं असतं, त्या बॉलकडची नजर आपल्याला हटवायची नसते, पायांकडे आपलं लक्ष नसतं, त्यामुळे अशा गोष्टी कठीण असतात. चांगली फिल्डिंग होत असताना इथनं मिळते सिंगल, टीमची धावसंख्या 2 आणि आता स्ट्रायकिंग इन वरती टीमचा सरसेनापती करण. रिव्हर्स खेळण्याचा मनसुबा, मिस्टामिंग स्ट्रोक जरूर आहे, परंतु त्या ठिकाणी फिल्डर नाहीयेत. बॉल चाललाय कव्हर बॉर्डर लाईनच्या दिशेने आणि कव्हर बॉर्डर लाईनच्या बाहेर येणारा करणच्या बॅटमधला हा पहिला चौकार. सुपर टायमिंग, माइंडला सेट करत असताना प्रेझेन्स ऑफ माइंडने हा फटका खेळला गेला. स्विच करत असताना स्वतःला करणच्या बॅटमधला हा पहिला षटकार आणि या षटकाराने टीमची धावसंख्या माफ करा चौकार आहे. 6 धावसंख्या टीमच्या टोटल मध्ये, अर्थातच अजूनही 19 बॉलचा खेळ शिल्लक आणि 19 बॉल मध्ये अजूनही बनवायच्या धावा 50. राऊंड द विकेट, कमी गतीचा बॉल ऑन साइडला, पॉवर प्ले अजूनही सुरू आहे आणि त्याचा सुंदर फायदा उचलत असताना स्वतःला सेट केलं, पुढे येत असताना इम्प्रूव्ह केलं स्वतःला, या फटक्यावरती सेट करत असताना बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अशा पद्धतीने पहिल्या ओव्हरचा खेळ संपला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या 10. पहिल्या ओव्हरला कॅपिटलाइज करत असताना पहिली ओव्हर जरूर कॅपिटलाइज केली, परंतु तेवढ्या धावसंख्या मिळाल्या नाही. ऑलरेडी 56 धावसंख्येचं मोठं टार्गेट बनवायचंय, चेस करायचंय आणि त्या चेस करण्याच्या अनुमानाने ते 2 फटके उपयुक्तही होते. करणच्या बॅटमधनं जे 2 फटके आले ते महत्वाचे त्या ठिकाणी पाहायला मिळाले. आता आलाय पवन, पॉवर प्लेचं षटक आता संपलाय. 5 फिल्डर सीमेचं रक्षण करत असताना तुम्हाला पाहायला मिळतील आणि अजूनही 18 बॉल मध्ये बनवायच्या धावा 46. ओव्हर द विकेट, ओव्हर द विकेट उचललाय बॉल मध्ये मिस्टामिंग स्ट्रोक, मिड विकेटला फिल्डर होते, लॉंग ऑनचे फिल्डर, परंतु पूर्व आले बॉल कडे, पकडली गेली कॅच, समाप्त झाली. रितेशशी केली पहिला झटका लागत असताना जानुमान इताडेला. पहिली विकेट लवकर पडली आहे. अर्ली ब्रेक थ्रू मिळून देत असताना पवन, जी सफलता मिळाली नव्हती योगेशला ती सफलता मिळवत असताना पवन, आणि आता आलाय नॅट नंबर 3 वरती, अर्थातच 1 डाऊन पोझिशन वरती केतन. या खेळाडूचा दर्जा काही वेगळा आहे. या खेळाडूच्या बॅटमधून तुम्ही नेहमी फटके बघितलात, जशी घरामध्ये संवादाच्या माध्यमातून त्यांची चांगली कन्व्हर्शन ची भूमिका असते, तशाच पद्धतीने आता दोघ्या बंधुराजांना इथनं चांगला खेळ करावा लागेल. केतन आणि करण ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, सध्या डाव फसलाय परंतु इथनं डावाला सावरावं लागेल केतनला. ओव्हर द विकेट, चांगली रणनीती होती, कारण यॉर्कर बॉल होत होता, त्याला बॉटमहँडच्या माध्यमातून लॉंग ऑनला पाठवलं. ज्या फिल्डरच्या हातामध्ये कॅच तुम्ही रितेशशी बघितली, तोच फिल्डर पुढे सरसावला आणि तिथनं सिंगल प्राप्त होतीये. या सिंगल डबलने ना इम्पॅक्ट पडेल तो म्हणजे टीम इताड्यावरती, परंतु थोडासा इम्पॅक्ट पडणार नाही टीम लोणारवर, कारण सध्या तरी धावसंख्येची इन्व्हेस्टमेंट बघितली तर फर्स्ट इनिंग मध्ये त्यांची जास्त आहे, त्याच्याचमुळे टफ कंडिशन मध्ये सध्या तरी संघ लोणाड
परंतु एखादं षटक असं येईल ज्याच्यामध्ये 20 धावा येतील, तेव्हा कुठेतरी इताडे संघ या मॅच मध्ये इंटर करू शकतो आणि तेवढी क्षमता आहे या दोन्ही खेळाडूंकडे. कारण अनेक वर्ष या खेळाडूने आपल्या गावाला चांगलं क्रिकेट दाखवलं. करणसाठी हा बॉल ऑन साइडला चाललाय, डीप मध्ये फिल्डर जरूर गॅपमध्ये ढकलण्याचा प्रयत्न, चेस होती सोपी परंतु तिला कठीण करून घेतली. शेवटच्या क्षणाला 3 टप्पे घेत असताना बॉल बाउंडरांच्या बाहेर चौकार. अशाच जर धावा येत राहतील ना तर या सामन्यामध्ये इंटर कधी येऊ शकतो संघ इताडे. तेवढी ॲबिलिटी आहे, तेवढी कॅपॅसिटी आहे. कारण पहिल्या ओव्हरला कॅपिटलाइज करता आलं नाही. पॉवर प्लेच्या षटकामध्ये फक्त 10 धावा आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या बॉलवरती विकेट वगळता बॉल जर आपण पाहिले तर मिरिटमध्ये खेळले जातात करणच्या माध्यमातून. त्याच्या बॅटमधून एक चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि इक्वेशन अजून 41ची गरज. फ्रंट फुटला गेला, ऑन साइडला खेळतात, व्यवस्थित बॅटवरती नाही, सिंगल झाली, कमी सेकंडसाठी चान्स घेतली आहे, बॉल हातामध्ये आला नाही. त्या कारणास्तव या 2 धावा या ठिकाणी पूर्ण होतात. प्रत्येक वेळेला आपण करणची जर बॅटिंग बघितली ना तर ती आक्रमकतेचीच राहिली आहे. परंतु आता सध्या तरी समंजसपणाही यूज करावा लागेल. कारण प्रत्येक बॉल बॅटच्या रिदम मध्ये येत नसतात. त्याच्यामुळे प्रत्येक बॉल मिरिटमध्ये खेळणं ही एक क्रिकेटची लेंथ आहे आणि त्याच्यामुळेच सध्या तरी करण असे बॉल खेळतोय ज्या बॉलवरती त्याला उत्तर मिळेल. परंतु हा बॉल आपण बघितला तर बॅटच्या व्यवस्थित फ्लोवरती आला नाही. तिथनं मिळालेला धावा 2, टीमची धावसंख्या झाली 17 आणि अजूनही इक्वेशन जर आपण पाहिलं तर 39ची गरज. लो फुल टॉस बॉल फसवलं. पहिल्या ओव्हरमध्ये असा स्ट्रगल तुम्ही बघितला योगेशच्या विरोधात जेव्हा करण होता तेव्हा. योगेशने सुद्धा जी रणनीती यूज केली ना ती रणनीती कमी गतीचीच होती. आणि आता इक्वेशन जर आपण पाहिलं तर अजून 39 बनवायचे आहेत. बॉल शिल्लक आहेत 13 बॉल 39ची गरज. डाव आता फसलाय. एखादा मोठा फटका जर आला ना तर शेवटच्या 2 ओव्हरमध्ये थोडासा स्ट्रगल कमी करावा लागेल संघ इताडेला. ओव्हर द विकेट ऑन साइडला केसला फटका पुल केलाय परंतु पॉवरफुल नाहीये. गती होती या बॉलवरती परंतु ती बॅटच्या माध्यमातून जनरेट करता आली नाही करणला. तिथे फसला मिड विकेटला. विकेट जाते दुसरी. डाव संपलाय तो म्हणजेच करणचा. अशा पद्धतीने 2 ओव्हरचा खेळ समाप्त. 2 ओव्हरमध्ये 17 धावा, येणारे 12 चेंडू आणि 39ची गरज. छोट्याशा प्रवासाने झालेली सुरुवात आज अथांग समुद्र म्हणून बनलाय. टेनिस बॉल क्रिकेट वाहिनीमधली सध्या तरी अव्वल दर्जाची वाहिनी ग्रामीण टेनिस क्रिकेट तेजस भोईर आणि टीम सध्या तरी या स्पर्धेचं कव्हरेज करते. आणि इथेच नव्हे तर अजूनही 2 जागेवरती ह्या कव्हरेजला तुम्ही अनुभवू शकता. आणि कदाचित उद्या नांदेड या ठिकाणी ग्रामीण टेनिस क्रिकेट .in ची वाहिनी या ठिकाणी त्या ठिकाणी आपल्याला थेट प्रक्षेपण करताना पाहायला मिळेल. खरं तर हा प्रवास अगदी छोट्या सहकार्यानं घेऊन गेला परंतु आता सध्या तरी या प्रवासाला खूप वाढवलंय ग्रामीण टेनिस क्रिकेटने. ऑन साइडला खेळतायत. चालला बॉल डीप मध्ये. फिल्डर आहेत त्या ठिकाणी 2. एकाने कव्हर केला, दुसरा बॅकअपला होता परंतु दुसरीचा प्रयत्न जरूर करतील. या 2-2 धावांना आता खूपच महत्वाच्या राहिल्यात. कारण गणेश जरूर मैदानाच्या आतमध्ये गेलाय. त्याची एंट्री झाली 4थ्या क्रमांकावरती. 2 खेळाडू मैदानाच्या बाहेर गेल्यात. अर्थातच नुकताच करण मैदानाच्या बाहेर गेला. शेवटच्या बॉलवरती त्याची मिळालेली विकेट, ते झालेलं सेलिब्रेशन संघ लोणारचं. परंतु दुसऱ्या बाजूला हेही विसरून चालणार नाही की एक बंधू मैदानाच्या बाहेर गेला परंतु एक बंधू मैदानाच्या आतमध्ये. तोही चांगला खेळतो. त्याच्याही बॅटमधून तुम्ही मोठे मोठे फटके बघितलेत आणि त्याच फटक्यांची आता सध्या तरी गरज आहे. ओव्हर द विकेट लेंथ वरती बॉल होता. थोडासा पुढे बॉल टाकण्यात आला. टप्पा पडलाय आणि फिल्डरच्या अगदी डोळ्यासमोरून जी चर्चा चालू होती की करण बाद झाल्यानंतर केतनही चांगला खेळू शकतो आणि त्याच केतनच्या बॅटमधून हा चौकार.
थोडीशी रीच फक्त मिळाली गेली. बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना चेंडू पुढे टाकण्यात आला होता, त्याला नजरेने हेरलं, बॉल जसा हातातून निसटला सुटला तसा फटका जर आपण पाहिला तर स्क्वेअर लेगच्या दिशेने पाठवत असताना केतनच्या बॅटमधून हा चौकार आलाय. धावा झाल्या 23-56 ची चेस होती. अजून या समीकरणाचा विचार केला गेला तर अजूनही 33 बनवायचे आहेत. बॉल शिल्लक 10 बॉल 33. हे समीकरण सोपं नाहीये, ते पूर्ण करण्यासाठी मोठे फटके खेळावेच लागतील. यावेळेला टप्पा पडला आणि बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. असे डॉट बॉल आता येत राहिले ना तर प्रेशर वाढत राहील, कारण या प्रेशर मध्ये 33 धाव बनवणं 9 चेंडू शिल्लक असताना थोडंसं आता कठीण झालंय, परंतु ते सोपं करण्यासाठी एखादा मोठा फटका हवाय. 9 चेंडू 33 धावा 56 ची चेस समोर आहे. केतन ओव्हर द विकेट ऑन साइडला पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळतात ज्या दिशेने चौकार मिळाला, परंतु आता चांगली फिल्डिंग झाली. दुसरीचा प्रयत्न इथनं केला होता आणि तो दुसरीचा प्रयत्न या ठिकाणी कम्प्लीट होत असताना सध्या लोणार संघाची बॉडी लँग्वेज आपल्याला ना अगदी न्यूट्रल पाहायला मिळते, कारण त्यांना माहिती आहे की सध्या तरी टार्गेट आता इताडे समोर मोठं राहिलंय. हलवार पद्धतीने आपले गोलंदाज प्रेशर टाकतात. सुरुवातीला प्रेशर टाकला योगेशनी, पवननेही त्याचं काम चांगलं पूर्ण केलं. आता भावेश आलाय आणि भावेशही बॉलिंगवरती जर आपण पाहिल्या तर आतापर्यंत धावा खर्च झालेल्या आहेत 8. 56 धावसंख्येचं टार्गेट होतं, त्या अनुमानाने पहिल्या दुसऱ्या षटकामध्ये धावा यायला हव्या होत्या, परंतु त्या आल्या न करण्याने सध्या प्रेशर. यावेळेला आधीच बॅट फिरली, बॅटच्या टो एंड वरती बॉल, विकेट किपरने काम तमाम केलं गेलं. इथनं बाद होईल, मैदानाच्या बाहेर जाईल, केतन लागेल. झटका क्रमांक 3. कॉम्प्रोमाइज प्रत्येक गोष्टीमध्ये करावे लागते. आता सध्या तरी आपण एका खरं तर पर्सनचा उल्लेख करू शकतो की नाईट स्पर्धा कव्हर करून कॅमेरा सांभाळून सकाळी 7 वाजता आल्यानंतर कोणालाही असं वाटेल की आता गार झोपावं आणि 2 ते 3 वाजता उठावं, परंतु राज कॅमेरामॅनचं मी कौतुक करेन की या ठिकाणी कॅमेरामॅन अवेलेबल नसल्या कारणाने त्याने लगेचच ती जिम्मेदारी स्वीकारली आणि तो या ठिकाणी कॅमेरा सांभाळण्यासाठी आलाय. सो थँक्यू राज. परंतु या मॅच मध्ये कोणी जिम्मेदारी स्वीकारू शकला नाही. पवन मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. दुसरीचा कॉल या ठिकाणी होता. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत आणि या 2 धावेने धावपलक पुढे सरकेल. या 2-2 धावांना डोकेदुखी ठरतात, कारण या ओव्हरमध्ये सुद्धा 10 आल्या, पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये आपण जर बघितल्या तर त्याही ओव्हरमध्ये 10 पेक्षा कमी धावा आल्या. त्याच कारणास्तव सध्या इताडे संघ हा प्रेशर झेलतोय. हा पहा सध्या तरी मॅच समरीचा सध्या तरी स्ट्रक्चर तुम्हाला पाहायला मिळतो, ज्याप्रमाणे बॉलिंग लाईनअप झाली. फॉल ऑफ विकेट किती झाल्यात? 3 विकेट आतापर्यंत गमावल्या गेल्यात आणि ते विकेट जर आपण पाहिले ना तर मैदानाच्या बाहेर जाता वेळेस आपल्या टीमसाठी काही करू शकले नाही जास्त. योगेशने खर्च केल्या 10, त्यानंतर आपण बघतायत 8 खर्च केल्या पवनने आणि भावेशने सुद्धा खर्च केल्या त्या म्हणजेच 10. अशा पद्धतीने 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या झाली 27-56 ची चेस होती, म्हणजे येणारे 6 बॉल आणि 6 बॉलमध्ये अजूनही 29 धावसंख्येची गरज. क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होतं, क्षणाक्षणाला काय होईल याचा नेम नसतो. कालचाच दिवस तुम्ही अनुभवला असेल की ज्या वेळेला संघ खेळत होता जान स्पोर्ट्स इताडे, 4 धावसंख्या रोखायच्या होत्या आणि दैवत वेलेकरने तो कारनामा केलाय. धावा रोखल्या जातात क्रिकेटमध्ये आणि धावा बनवल्याही जातात. त्याच्यामुळे क्रिकेटमध्ये तुम्ही एका ओव्हरमध्ये 38, एका ओव्हरमध्ये 36 अशाही धावसंख्या बनवल्यात तर याही धावसंख्या बनवू शकतील. त्याच्यासाठी आता इथनं टॉप गेअर टाकावं लागेल संघ इताडेला. नाही गोलंदाज हर्ष, फिरकीचा बॉल समोर खेळतात. एक्स्ट्रा कव्हरला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर जरूर त्या ठिकाणी आहेत, परंतु टप्पा पडल्यानंतर बॉल गेला सीमारेषे पार. पंच सांगत असताना की हा मिळेल चौकार. हाई बॉल बॉडी पासनं थोडासा दूर होता. हा ऍक्शन रिप्ले तुम्ही पहा. टप्पा पडला, थोडासा वळला,
जरूर बाहेरच्या दिशेने वळण घेणारा हा बॉल. गणेश साठी पारितोषिक त्यांच्या मामाने लावलाय की लागोपाठच्या 4 षटकारांसाठी तब्बल 5,000 रुपयाचं पारितोषिक. अजूनही 25 ची गरज. बॅकफुटला जात असताना ऑनसाइडला खेळायचं होतं. लिडिंग एज बॉल मध्ये फाईन लेगला फिल्डर, परंतु कॅच ड्रॉप झाली आहे. कॅच ड्रॉप झाली तरी आता काहीसा फरक पडणार नाहीये, कारण 90% सामना हा लोणार संघाच्या बाजूने. फक्त 10% कुठेतरी आशा अपेक्षा आहे की हा संघ पुढे जाऊ शकतो. अर्थातच जय हनुमान निताडे. 4 चेंडूंमध्ये अजूनही बनवायचे धाबा 25. खूप मोठं डिस्टन्स राहिलं, कारण 56 धावसंख्येचं टार्गेट होतं. 2 ओव्हरमध्ये धावा आल्या नाही, त्यामुळे प्रेशर वाढत गेला आणि संघ इताडे आता पराभवाच्या छायेखाली. डाऊन द विकेट. इथे लाईन चांगली होती, टप्पा पडला, थोडासा टॉस झाला. ऑन साईडला चालला लॉंग ऑनला फिल्डर, त्या ठिकाणी फेकतात बॉल, तिथनंही मिळते सिंगल. आणि आता पूर्णपणे हा सामना जर बघितला तर वळत असताना टीम शिवशक्ती लोणारच्या. ओमसाई आमने लोणार असोसिएशन स्वर्गीय बलिस्मृती चषक जय हनुमान चषक 2025 तुम्ही अनुभवतात. आजचा दुसरा दिवस, पहिलीच मॅच. दुसऱ्या मॅच मध्ये नक्कीच तुम्हाला आमनेच्या सामने जय झोटिंग देवरुंग. फटका चांगला स्टिअर करत असताना या फटक्याने काहीच फरक पडणार नाही, कारण आता बॉल बाउंड्रांच्या बाहेरून आणावं लागेल. फक्त फॉर्मॅलिटीसाठी 2 चेंडू टाकावे लागतील आणि 2 चेंडूंनंतर तुम्हाला रिझल्ट पाहायला मिळेल की शिवशक्ती लोणार या सामन्यामधून झाला विजयी. सुंदर फटका होता, बॉडीला अगदी स्ट्रेच करत असताना स्मॅश केलं गेलं चेंडूला. स्वीपर कव्हरच्या बाहेर हा चौकार पाहायला मिळाला. व पिच बॉल समोर खेळतात, व्यवस्थित टायमिंग नाहीये. फिल्डर होते, सुंदर कॅच पकडत असताना डीप मध्ये लॉंग ऑफला येऊन ती कॅच कंप्लीट करत असताना इथनं फलंदाज होईल, बात लागेल झटका टीम इताडेला आणि फक्त एका बॉलची फॉर्मॅलिटी. यानंतरची मॅच विनंती करेन की देवरुंग संघ, डिसिजन तुमचा फिल्डिंगचा आहे, सो लगेचच तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. वळवला गेला बॉल, तने होता त्या ठिकाणी आणि अशा पद्धतीने सामना झाला फिनिश. आणि फरक जर आपण पाहिला तर या मॅच मध्ये 56 धावसंख्येचं टार्गेट होतं आणि ते टार्गेट चेस करण्याच्या अनुमानाने आपण जर पाहिल्या तर या मॅच मध्ये 19 धावसंख्येच्या फरकाने इथनं परास्त होत असताना संघ इताडे आणि पुढे जात असताना शिवशक्ती लोणार. मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आपण या ठिकाणी घोषित करूयात. सुंदर बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली. योगेश फर्स्ट इनिंग मध्ये बॅटिंग करत असताना इंडिव्हिज्युअल ज्याच्या बॅट मधून धावा आल्या 35, ओव्हर नंबर पहिली स्वीकारत असताना ज्याने फक्त खर्च केला धावा 10, तो योगेश ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच.